नमस्कार मित्रांनो, स्वागत असा तुमचा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज होती तारीख 20 आणि मी निघाले रत्नागिरीक जाऊ, कारण 24ला असा आमचो फायनल सेमचो दुसरो पेपर. माका जरा घरासून निघा उशीर झालो, त्यामुळे माका स्टेशनवर पोचाक जरा घाय झाली आणि ट्रेनला पण नंतर बरीच गर्दी झालेली. कारण मेचो सीझन असल्यामुळे मुंबईतले चाकरमानी आपल्या गावा गेलेले आणि ट्रेनमध्ये सगळीकडे आंब्याचे बॉक्स आणि फणसाचे पिशवे घेऊन लोक प्रवास करत होती. म्हणून उभ्या राहाक पण व्यवस्थित जागा नव्हती, इतकी ट्रेन फुल झालेली. तर आता इथे रत्नागिरी जिल्हा फक्त, पण आता पुढे अजून चिपळूण असा, खेड असा, ती तर ट्रेन भरत जातली. तुम्ही बघू शकता अजिबात बसा काही उभ्या राहा काही जागा नाही आहे. आणि तुम्ही लोक बघू शकता अशी गर्दी होती. उतरलंय असं कायसो व्ह्यू हा रत्नागिरी स्टेशनचो. असं कायसं काम चालू आहे रत्नागिरी स्टेशनचा जोरदार. तर तुम्ही आता बघलास गर्दी कशी होती ती. आता तो मे महिन्याचा सीझन असल्यामुळे खूप गर्दी असता. तर तुम्ही समजा आता ह्या सीझनला येत असाल तर कन्फर्म तिकीट काढून यावा, कारण की अशी जनरलला तुम्ही येण्याचा प्रयत्न करत असाल तर अजिबात उभ्या राहा काही जागा नसतं. आता मी तरी आता कुठं बसा नेलं आहे ते दिवा गाडीत, पण गर्दी अशी ना कंटाळ येता. एकतर सगळे स्टॉप घेत जातात, गरमी इतकी असा आणि लोकांचो किलेस नुसतो, सगळे नुसते बोजा पायार बियार टाकतात, कसे बसतात, काय शिस्त नसतं. ठीक आहे, तर मी आता इले आहे आणि बघते आता लिफ्ट गावता काय कॉलेजपर्यंत, किंवा काय अर्ध्या वाटेपर्यंत पण गावली तरी आपण जाऊ शकतो, तसं काय नाही. मारलंय लागतं 1 वाजलो. आता मी निघालेलं आहे किती वाजता, 9 वाजता. आता निघालेलं आहे तेव्हा पण माका ब्लॉक करू गाव नाही, कारण की माका झालेली आहे. कारण की मी लय 9 वाजता स्टेशनला, आणि स्टेशनला जसं मी उतारलं आहे ना तशी ट्रेन इली लगेच. मग मी कसं गेलं आहे, पटापट तिकीट काढलं आणि चढलं आहे एकदा ट्रेनमध्ये. आणि काय माका ब्लॉक करू गावाक नाही. पण ह्याचे तुम्ही आता जे ह्याच्यापर्यंतचे बघलास व्हिडिओ त्याच्या आधीचे, तर ते मी आधी केलं आहे. त्याच्यानंतर मग काय ब्लॉक करू गावाक नाही. ती गर्दी पण होती, मग ट्रेनमधले पण काय दाखवू इतकं काय गावाक. ठीक आहे, आता मी जाते रूमवरती आणि मग रूमवर गेल्यानंतर तुमका सांगतो पुढे काय झालं. आता गेले आता कॉलेजकडे. एक दादा गावली तो दादा सोडल्या डायरेक्ट कॉलेजपर्यंतच. आपलं काम जरा सोप्या गेल्या, बरं झालं. आता मी झालेलं आहे रूमवर मला वाटलं नाही अजून इले असतले इथले मंथन आणि शशांक. आता जाऊन माका बघूचं लागतं, कारण की आता जरी 4-5 दिवस जरी रूम अशी रवली ना, ह्या कोण नसला ना धुवून जाता खूप. माका जाऊन आता साफ करूची लागतली. बघते आता जरा जाऊन साफसफाई वगैरे करताय, जेवते आणि मग तुमच्याशी बोलते. चला तर आज मी रत्नागिरी इलेक आहे का, कारण की आमचो 24 तारखेक पेपर आहे आणि 28 तारखेक आणि मग 30 तारखेक मध्ये मी घराकडे इलेक आहे का. तर आमची जी परीक्षा होती 24 आणि ह्याच्यात आमचा 14 तारखेक पेपर होतो. या 14 तारखेनंतर डायरेक्ट 24 तारखेक होतो. म्हणजे 10 दिवसाची गॅप होती. तर म्हणजे रवाना करायचा का, म्हटलं जाऊया घरात गेलं आहे मस्तपैकी. आणि येताना आंबे घेऊन गेले. आंबे दिल्या ना मम्मी, ते आता संध्याकाळी कापून खाऊया. आणि अभ्यासही करूचो होतो. हडे कसं थोडा मित्र असतात, जरा व्यवस्थित बसला का अभ्यास पण जाता बरोबर. आणि तुमका एक सांगायचं होतं की आता सध्या समजा तुम्ही गावी येत असत ना, तर व्यवस्थित तिकीट बुक करून या, कारण की मरणाची गर्दी असा आहे का ट्रेनला, जनरलला आणि स्लीपरला पण असतलीच. स्लीपरची तुमचं तिकीट तर कन्फर्म गावाची नाही, कारण की सगळे तिकीट फुल होत. मी आता बघलेलं आहे. आमका पण मुंबईत जाऊचं असं जूनमध्ये जाऊचं आपण, मग त्याच्यासाठी मी तिकीट बघी होते, तर तिकीट सगळे फुल असत. तुम्ही तात्काळ काढूक जाशात, एजंट करून काढूक जाशात, मरणाचे तिकीट महाग असतले. कन्फर्म गावतील तुमका, पण तिकीट खूप महाग असतं. म्हणून तुम्ही गावी येत असाल ना, तर व्यवस्थित यावा, म्हणजे व्यवस्थित कितीतरी तिकीट काढून यावा. बसची म्हणा किंवा ट्रेनची म्हणा. इथे गर्दीत प्रवास करू नका, एकतर गरमी इतकी असा आणि परत सगळ्यांचा तो प्रवास जमणार नाही गर्दीचं. तर आता वाजले आहेत सध्या 3. तर मी जरा 1 तास आता झोपत आहे, कारण की सकाळी पण माझी काय झोप जावक नाही, कारण की मी लवकर उठलेलं आहे. तर आता जरा झोपतं आहे आणि नंतर मग संध्याकाळी उठते आणि मग तुमच्याशी मग बोलते. चला तर मग नंतर संध्याकाळी 5 वाजता जेव्हा मी उठलं आहे तेव्हा बघलं आहे तर बाहेर शाप काळोख झालेलो आणि लाईट पण गेली. मग काय तोंड धुले आणि इलय टेरेसवर. तर असो काय सो आकाशात सीन दिसत होतो आणि थंडगार वारो पण सुटलेलो.
आणि हयतो इंग्याचो बाबलो ब्लॉग चालू असा बघून नाचाकच लागलो. आता झोपान उठलंय कारण की लाईट गेली आणि म्हाका जाग गेली कारण की रूमात तर गरम होतं आणि हे बाहेर बघले तर पुरो काळोख झालेलो. मग आता वाटतं आता पाऊस पडतो खूप जोराचो. ढगपुळे काय काय दिसतं धडे कारण की दुपारी खूप गरम होता आणि ते थोडे पाण्याचे थेंब पण पडतात. वाटतं असं जोराचा पाऊस पडतो कारण की काल पण पाऊस पडलेलो. काल मी जेव्हा घराकडे होते तेव्हा बऱ्यापैकी पाऊस पडलेलो आणि हडे पण पाऊस पडलेलो म्हणतात. तर बरा होईल जरा पाऊस पडलो होता थंडावा तरी होईल. पण खाली लाईट गेली आणि मोबाईलात चार्जिंग होऊन आहे बघते आता पाऊस येलो ना आता तुमका दाखवते. असो कसं सीन आमच्या हॉस्टेलच्या टेरेसवरसून ढग बघू शकतात आणि वारोही सुटलो आलाय. हा कॅमेरा चालू आहे का? कॅमेरा नाही चालू आहे. तू बोल बिंदास. काय बोलू मग आता? हा कॅमेरा चालू नाही म्हणल्यावर काय बोलू? कुठचा पेपर आहे तुझा? उद्या कोणता DBMS पेपर आहे. झाला अभ्यास? झाला. पास होण्यापुरतं झाला. पास होण्याबद्दल बघ हा घरी बघतील हा व्हिडिओ. काय सांगतोय बघा. 4 दिवस सुट्टी होती. 4 दिवस सुट्टी होती. काय केलं 4 दिवसात? म्हणजे विश्वास आलाय किंवा मी पास होईल. विश्वास आलाय पास होईल. चालेल होशील पास तू. अभ्यास करायचा आता उद्या पेपर आहे पण तरी पण वातावरण एवढं भारी झालंय त्यामुळं असं वाटलं की एकदा वरती यावं. तर ही जी तुम्हाला दिसते ना इथे ती आहे मुंबई युनिव्हर्सिटीचा जो सब सेंटरचा जो हे आहे आणि त्याच्या जे पलीकडे आहे ना हा जो इकडून जो सुरू होतो त्या साईडच्या बिल्डिंगपासून तो पूर्ण जो एरिया आहे तो पूर्ण कोस्ट गार्डचा एरिया आहे. आणि इकडे जे लाईट्स दिसत आहेत ते एअरपोर्टचे इंडियन कोस्ट गार्डचे एअरपोर्टचे तो पूर्ण सगळा त्यांचा एरिया. आणि खयची व्हायची बहिणीची मुलगी. अरे असेच काय तुम्ही घेऊन पळा होते रे. त्यांचे नकाश राखून नक्की तास मांजूर मग काय तुझा मांजूर खरं सांगतलं होतं. हडे बघ दोन शब्द काही आयुष सांगणार आहे. आयुष उद्या पेपर हा कॉमचो कसा वाटता? कसा वाटता कॉमचा पेपर हा तो? अभ्यास केलाय विश्वास नाही अभ्यासावर. विश्वास नाही असो कसं विश्वास नाही? 4 दिवस तर होते. 4 दिवस कोणी अभ्यास केलो तो 2 दिवस 4 दिवस अभ्यास करणार नाही शेवटच्या आदल्या दिवशी करतोय अभ्यास. तसंच असता. आणि हो व्हिडिओ समजा आता ब्लॉग समजा तुझ्या मम्मीने बघल्यानंतर तुका तात्या का म्हणतात केस पिकले म्हणा. सोयचा रे पेपर उद्या DBMS त्या काय असता? डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. झालो अभ्यास? केलाय आता बघू पेपरवरती. पेपर सोपवलं तर मार्क पडतले नाही तर नाही. काय म्हणतात? कोणता पेपर आहे उद्या? उद्या आमचा OSचा झाला अभ्यास? अभ्यास तर चालू आहे. हो नको बघूया काय काय केलं असतं. काय चालू आहे? मोबाईलमध्ये अभ्यास करतोस? हो मोबाईलमध्ये असतं. इंस्टाग्राम वापरतोस? या पे अभ्यास या पे इंस्टाग्राम. चालू आहे चालू व्हिडिओ होतो. नॉर्मल. तर असेच सगळ्यांबरोबर गजली चालू होते तवसर मग मी फोन टाईमलॅप्सला लावलाय. पावसाने शाप काळोख केल्यान पण पाऊस काय पडाक नाही. नंतर माझ्या फोनची बॅटरी संपली मग काय पुढे ब्लॉक करू गावाक नाही. नंतर 7 वाजता फायनली जेव्हा लाईट इली मी पहिलं रूममध्ये गेलोय आणि फोन चार्ज करून घेतलाय. जेवण वगैरे झालं आणि नंतर मग अभ्यास करूचो काय मूड नव्हतो म्हणून मग आम्ही ठरवलं पिक्चर बघूचो आणि तो संपल्यानंतर जरा वेळ अभ्यास केलो आणि निजलो. तर असो कायसो होतो माझो आजचो दिवस. जर तुमका ह्यो ब्लॉग आवडलो तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि ह्यो ब्लॉग आपण आता हयच एंड करूया आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.